नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कंबाईन गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याचा आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी हा पेपर झालेला आहे। तर त्याचे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण इथे प्रश्नसंच बी हा सेट आपण घेतलेला आहे। तर त्यानुसार आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। 24 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर मित्रांनो बघा, प्रा सुंदररामन हे नव्हते, त्यानंतर WS प्लंट हेही सुद्धा नव्हते। त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की आनंद मोहन बोस आहेत की शिशिर कुमार घोष आहेत। तर मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव हे आनंद मोहन बोस। प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते? म्हणजेच 1852 मध्ये लॉर्ड डलहौसी याने जे दत्तक विधान नामंजूर या अंतर्गत जे राज्य खालसा केले होते त्याच्यामध्ये नागपूर हेही राज्य आहे आणि त्याचे राजे श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले यांचेही त्यांनी राज्य खालसा केले होतं। त्याच्यामुळे नागपूरचे श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले। पुढील प्रश्न पाहू। चौथा प्रश्न, कोल्हापूर येथील 27वी पलटण हिंदी शिपायाने खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 मध्ये बंड केला होता? तर मित्रांनो, याच्यात लॉजिक लावायचं आहे की नानासाहेब पेशवे आणि रंगूबापूजी गुप्ता हे कानपूरचे आहेत, त्याच्यामुळे ब आणि क जाणार। त्याच्यामुळे पहिला ऑप्शन गेला, दुसरा ऑप्शन गेला आणि तिसरा ऑप्शन गेला, त्याच्यामुळे उरला फक्त अ। त्याच्यामुळेच कोल्हापूरमध्ये जो उठाव केला होता 1857 मध्ये तो रामजी सिरसाटे यांनी केला होता। तर त्याचे अचूक उत्तर चौथ्याचं अ। त्यानंतर झाशीची राणी म्हणजेच सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असे विधान कोणी केले होते? तर मित्रांनो, झाशीच्या राणीने जे बंड केलं होतं 1857 मध्ये तर ते ह्यू रोज यांनी मोडून काढलं होतं। त्याच्यामुळेच ह्यू रोज यांनी झाशीच्या राणीबद्दल हे वाक्य उच्चारलं होतं। त्याचं अचूक उत्तर आहे 5व्याचं 3 ह्यू रोज। 6वं, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या मध्ये स्थापना केलेल्या खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या? तर फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅडले हे व्यक्ती नव्हते, त्याच्यामुळे जे पर्यायामध्ये आहेत ते प्रश्न कॅन्सल करायचे। त्याच्यानंतर आता उरला आपल्याकडे ब क ड आणि ब क, म्हणजेच ब क दादाभाई नौरोजी वोमेशचंद्र बॅनर्जी आणि सर ॲलन होम बिग डी हे तर होतेच, परंतु त्यांच्यासोबत विल्यम वेडनवर्थ आणि SW सेन हेही होते, त्याच्यामुळे ब क ड हे त्याचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर 7वा प्रश्न, 1909 मध्ये कामगार हितवर्तक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेले आहे? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे भिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेकर, म्हणजेच अ ब ड। 7व्याचं 3। त्यानंतर होम रूल म्हणजे काय? तर मित्रांनो, याच्यावर आयोग काय आन्सर देतं हे आपण नक्कीच पाहूया, परंतु माझ्या अंदाजानुसार आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे आणि इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे। परंतु मित्रांनो, बरेचसे विद्यार्थ्यांनी याचं उत्तर फक्त ब म्हणजेच स्वराज्य प्राप्त करून घेणे हेही असू शकतं। त्याच्यामुळे मित्रांनो, आयोग याच्यावर काय आन्सर देतं ते आपण पाहूयाच पहिल्या आन्सर की आल्यावर। त्यानंतर सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून होय असे कोणी म्हटलं होतं? तर मित्रांनो बघा, महात्मा फुले यांचा जन्म झालेला नव्हता, त्याच्यामुळे महात्मा फुले हे येणार नाही। त्यानंतर ईश्वरीचंद्र विद्यासागर यांनी हे म्हटलेलं नाही। त्याच्यानंतर आता सती प्रथेबद्दल 2च व्यक्ती उरले, ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात प्रथा ही बंद झाली होती आणि राजा राम मोहन रॉय। तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर हे राजा राम मोहन रॉय आहे, यांनीच सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं वाक्य उच्चारलं होतं। त्यानंतर जोड्या लावा। प्रार्थना समाज हे 1867 मध्ये स्थापन झाला आहे। त्याच्यानंतर सत्यशोधक समाज 1873, सार्वजनिक सभा ही 1870 ची आणि आर्य समाज हे 1875 आहे। त्याच्यामुळे मित्रांनो अचं 3 त्याच्यानंतर सत्यशोधक समाज बचं 4, त्याच्यामुळे अचूक उत्तर हे प्रश्न क्रमांक 10व्याचं हे 3 येतं। त्यानंतर 11वं, कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान पंजाब हिमालय
म्हणतात? तर मित्रांनो, सतलज, गंगा, काली, तीस्ता या पूर्वेकडील नदी आहेत. त्याचे दोन्ही ऑप्शन रद्द होतात. त्याच्यानंतर चिनाब आणि यमुना नदी पण ही मध्य भागात आहे, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर हे सिंधू सतलज नदी येते. त्यानंतर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीचे वारे वेगाने वाहतात, त्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, राजस्थानमध्ये उष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वारे वाहतात, त्यांना लू वारे असे म्हणतात. महाराष्ट्रातील घाट आणि रस्त्यांमधील रस्ते कोणते आहेत? तर फोडा हा कोल्हापूर पणजीमध्ये येतो. माळशेज ठाणे अहमदनगर, हनुमंते कोल्हापूर कुडाळ आणि थड हे मुंबई नाशिकमध्ये येतं. त्याच्यामुळे डचं 1, त्याच्यामुळे पहिलं आणि चौथं, आणि फोंडा हे कोल्हापूर पणजी, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर हे 4 येतं. शंभू महादेव डोंगररांग ह्या कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? तर मित्रांनो, शंभू महादेव डोंगररांग हे भीमा कृष्णा नद्यांच्या दरम्यान आहे. MS स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य, तर बघा मित्रांनो, याचं लॉजिकली आन्सर बघा, 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि 120 सेंटीमीटरपेक्षा कमी. तर हे कसं होऊ शकतं? कोरडवाहू म्हणजे जिथे पिण्यासाठी पाणी नाही आहे. आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतं, कोकणात ॲक्च्युली पडतं, पण विदर्भ हे दुसरा क्रमांकावर आहे, तिथं 100 सेंटीमीटर पाऊस पडतं, त्याच्यामुळे तिथे कोरडवाहू नाही आहे. त्यामुळे कॅन्सल. आता राहिलं क आणि ड. तर 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त कसं होईल? कारण की 100च नाही आहे, त्याच्यामुळे क कॅन्सल. त्याचं अचूक उत्तर आहे ड. तर पुढे 16वा प्रश्न. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्तू म्हणून ओळखली जाते? तर महानगरपालिका आणि नगरपालिका असणे बरोबर, 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणे बरोबर, 50%पेक्षा लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असावे हेही अगदी बरोबर आहे, आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400पेक्षा जास्त असते. त्याच्यामुळे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 17वं. महाराष्ट्रातील 1960 आणि 1920 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती वाढ झाली होती? तर 1 मे 1960 रोजी आपल्याकडे आधी 4 प्रशासकीय विभाग होते, आणि त्याच्यानंतर 2 अमरावती आणि नाशिक हे ॲड झाल्यानंतर आपल्याकडे आता टोटल 6 प्रशासकीय विभाग आहेत. 18वं. कापसाची काळी मृदा. मित्रांनो बघा, जर तुम्हाला एक पर्याय येत असेल, जांभी मृदा ही कोकणात आहे, त्याच्यामुळे बचं क, त्याच्यामुळे त्याचं अचूक उत्तर हे 18चं 2 येतं. कापसाची काळी मृदा ही महाराष्ट्र पठारी प्रदेशात येते, जांभी मृदा ही कोकणात येते. त्यानंतर तांबडी मृदा ही पूर्व विदर्भात येते, आणि भरड उत्तर मृदा ही सह्याद्रीच्या पूर्व भागात येते. 19वा प्रश्न. अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते? तर अगदी बरोबर आहे. स्तरित खडकात चुनखड आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात, हेही उत्तर बरोबर आहे. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. तर नाही मित्रांनो, आढळतात, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर अ आणि ब बरोबर आहे. 20वा प्रश्न. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत, तर मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे का? तर मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे, त्याच्यामुळे क पर्याय कॅन्सल होतो, त्याच्यामुळे 3रं आणि 4था पर्याय कॅन्सल होतो. त्याच्यामुळे आता राहिला पैनगंगा ही अजिंठा रांगेत उगम पावते. तर मित्रांनो, हे अगदी बरोबर आहे की पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, परंतु या ऑप्शन अ बद्दल एक डाऊट आहे की महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत का? होते की महाराष्ट्रात भीमा आणि कृष्णा खोरे यांची दोघांची खोऱ्यांची जी टक्केवारी होती एकत्र दिली होती, त्याच्यामुळे या प्रश्नाबद्दल एक शंका निर्माण होती की आयोग काय उत्तर देईल, परंतु त्याचं अचूक उत्तर हे अ आणि ब असं यायला पाहिजे. त्यानंतर भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? तर मित्रांनो, त्याचं अचूक उत्तर हे फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर मित्रांनो, कृषी सहकारी विपणन आणि इतर कृषी मालाचे सहकारित्व विपणन करण्यास प्रोत्साहन. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर हे प्रश्न क्रमांक 22 3 आहे. त्यानंतर भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो, आपल्याला बेसिक आहे की अर्थसंकल्पामध्ये एकूण जमा आणि खर्चाचा, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट आणि परिणामी महसुली तूट या सर्वांचाच आपण अर्थसंकल्पामध्ये आढावा घेऊ शकतो, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर हे वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24.
खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबाबत खरे आहेत? औद्योगिक कामगारांसाठी आहे तर मित्रांनो याच्यात आपण लॉजिकली सोडवलं तर प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक ड औद्योगिक कामगारांसाठी वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते हे अचूक उत्तर आहे. 25वा प्रश्न खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? उपभोग कर्जाचे नियंत्रण हे आहे, आदेशाच्या मार्फत नियंत्रण हे सुद्धा आहे आणि कर्जतारण सीमांचे नियमन हे सुद्धा आहे. परंतु खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन हे संख्यात्मक आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. म्हणजेच खुल्या बाजारातील व्यवहार हे ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 26वा प्रश्न खालीलपैकी कोणते बरोबर आहे? भारतीय हस्तोद्योग विकास मंडळाची स्थापना 1958 मध्ये झाली होती तर बरोबर आहे. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे त्याच्यामुळे अ आणि ब बरोबर. 27वा हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादन बरोबर आहे. सोनेरी क्रांती ही निळी क्रांती मत्स्य आहे, पिवळी क्रांती तेलबी आहे आणि सोनेरी क्रांती फळांचे उत्पादन आहे. त्याप्रमाणे आपण तुम्ही जोड्या लावून पाहून घ्या की कोणतं उत्तर बरोबर येईल. त्यानंतर 28वा प्रश्न भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद कोणत्या कलमांनुसार केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली जाते? तर केंद्रीय अर्थसंकल्प हा अनुच्छेद 112 नुसार मांडला जातो. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. तर मित्रांनो हे अगदी बरोबर आहे कारण की GDPमध्ये देशांतर्गतच जे उत्पन्न कमावलेलं असतं ते येतं त्याच्यामुळे याचं फक्त सत्य विचारलं आहे त्याच्यामुळे फक्त अ हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 डॅशमध्ये मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली आहे. तर मानव विकास अहवाल 2010 मध्ये मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशकाची संकल्पना मांडण्यात आली आहे. 31वा प्रश्न स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. तर मित्रांनो हेही अगदी बरोबर आहे. GNP पेक्षा NNP हे मोठे असते बरोबर. GNP हे मोठे असते NNP पेक्षा. त्याच्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GNP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो तर अगदी बरोबर असतो आणि NNP निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण घसारा वजा करतो त्याच्यामुळे त्याचा घसाऱ्याचा समावेश नसतो त्याच्यामुळे अ आणि ब हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. 32वा प्रश्न भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबतीत कोणते विधान सत्य आहेत? भरड धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेले आहे. अगदी बरोबर आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी 23,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे का? तर नाही. 23,000 नाही तर 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटी रुपयांची तर का? नाही 3,400 समथिंग अशी आहे तर त्याच्यामुळे फक्त अ हेचं अचूक उत्तर असणार. 33वा प्रश्न भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? तर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणारे 3 प्रमुख घटक आहेत. 34वा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2024 मधील नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था कोणत्या आहेत? तर मित्रांनो आपण करंट अफेअरमध्ये वाचलं असेल की जर्मनीने जपानला मागे टाकत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामुळे जर्मनी ही 3ऱ्या क्रमांकावर येणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे आधीच कट होतात. त्याच्यानंतर अमेरिका ही पहिल्या क्रमांकावर आहे, चीन ही 2ऱ्या क्रमांकावर, जर्मनी, जपान आणि भारत हा अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 35 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो विजय केळकर हे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा यांच्याशी पण संबंधित होते आणि 13व्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष सुद्धा होते. त्याच्यामुळे मित्रांनो हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे किंवा आयोग कोणत्या ऑप्शननुसार या प्रश्नाचं उत्तर देईल हे आपण नंतर समजेलच. त्यानंतर BN गोस्वामी यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर BN गोस्वामी हे कला इतिहास या क्षेत्राशी संबंधित होते. लक्षद्वीपमधील पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. मित्रांनो नीट प्रश्न वाचा. अयोग्य विधान विचारलेलं आहे त्याच्यामुळे लक्षद्वीपमध्ये मलयालम आणि संस्कृत भाषांमध्ये लाक्षद्वीप असे म्हणतात तर हे बरोबर आहे. आकारमानानुसार भारतात 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे तर 2ऱ्या क्रमांकाचा नाही तर आकारमानानुसार सर्वात लहान
केंद्रशासित प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ब आणि अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे. ब आणि ड हा पर्याय अयोग्य आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन में समृद्धी हे अभियान चालवले आहे, तर ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत संघटन में समृद्धी हे अभियान चालवण्यात आलेले आहे. 39वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे, तर नासा आणि CNES या संस्थेने स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू करण्यात आलेली होती. आता 40वा प्रश्न, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024-शी प्रस्तुत करण्यात आला होता, तर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यांनी तो प्रस्तुत केला होता. तुम्हाला आणि सर्वांनाच करंट अफेअर हा खूप अवघड गेलेला आहे, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही घाबरू नका. नक्कीच मलाही असं वाटतं की 2024ची संयुक्त गट ब परीक्षा झाली होती, तर त्याचा नक्कीच माझ्या अंदाजानुसार तरी रिझल्ट हा कमी लागणार आहे. तरी तुम्ही जर तुम्हाला 55+ मार्क जर येत असतील तर तुम्ही तुमचा मेन्सचा अभ्यास सुरू करा. आता आपण पुढील पाहूया. 42वा प्रश्न, पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली आहे, तर मित्रांनो मार्क रीड यांनी पुंज कण या शब्दाची निर्मिती केली आहे. आफ्रिकन युनियनचे गीत कोणते आहे, तर मित्रांनो याचं अचूक उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 लेस अर्ट्स ऑल युनाइट ॲट सेलिब्रेट गेट टुगेदर हे आफ्रिकन युनियनचे गीत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान हे योग्य आहे, तर मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीय वंशाची आहे, तर बरोबर आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. अधिकृत भाषा अरेबिक आहे आणि राष्ट्रपती राज्यशासन प्रमुख असतात, तर मित्रांनो ड ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामुळे अ, ब आणि ड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत, तर मित्रांनो जर तुम्हाला येत नसेल तर जर तुम्हाला ठोकायचं असेल तर तिन्ही पर्याय बरोबर करून या आणि याचं अचूक उत्तरही हे तिन्ही अ, ब, क बोल्ट हाऊस, मेलानकोली आणि रोड्स स्वॉट्स हे जॉन फॉसे यांचे साहित्य आहेत. 6वा प्रश्न, भारतीय शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे, तर जेनेसिस इंटरनॅशनल या कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे जोडली गेलेली आहे. क्रमांक 48, उस्ताद रशदी खान यांचे घराणे कोणते आहे, तर मित्रांनो रामपूर सहसवान हे उस्ताद रशदी यांचे घराणे आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुनोदोई 2.0 ही योजना सुरू केली आहे, तर मित्रांनो आसाम या राज्याने ओरुनोदोई 2.0 ही योजना सुरू केली आहे दारिद्र्य निर्मूलनासाठी. सूर्यकिरण हा नेपाळ आणि भारत यांच्यासोबत झालेला होता, तर सूर्यकिरण हवाई कसरत गटाचे बोधवाक्य काय आहे, तर नभस्पृश्यदित्यम हे या बोधवाक्य आहे सूर्यकिरण या हवाई कसरतीचे. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत, तर मित्रांनो जर लॉजिकली 22 आणि 25 हे मूलभूत हक्कामध्ये आहे, त्याच्यामुळे हे कट होतं आणि 380 एवढे पुढे तर राज्य विधिमंडळ नाही आहे, त्याच्यामुळे उरलेला पर्याय 168 हे राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. त्यानंतर राज्याच्या महाधिवक्ताची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे, तर राज्याचा महाधिवक्ता हे राज्यपाल निवड करतात. 53वा प्रश्न, कोणत्या राज्यात द्विगृही मंडळ नाही आहे, तर मित्रांनो लॉजिकली आपल्याला माहिती आहे की गुजरात नाही आहे आणि त्रिपुरामध्ये नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात द्विगृही मंडळ आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद आहे, तर सूची क्रमांक 4 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 55, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे, तर 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार ग्रामसभेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. 56वा प्रश्न, कोणते विधान बरोबर आहेत, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी आहे, बरोबर आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे, हेही उत्तर बरोबर आहे, त्याच्यामुळे अ आणि ब दोन्ही पर्याय बरोबर आहेत. 57वा प्रश्न,
अनुच्छेद 154 प्रमाणे राज्यघटनेचे सर्व अधिकार कोणाकडे आहेत? तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे 153 पासून राज्यपाल सुरू होतो, त्यामुळे हे राज्यपाल आन्सर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालय आणि सर्व उच्च न्यायालयांची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात, परंतु जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्ती ही राज्याचे राज्यपाल करत असतात. त्याच्यानंतर 59 घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं स्पष्ट करण्यात आले आहे? तर अनुच्छेद कलम 215 अन्वये. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ज्यांचा खूपच जास्त अभ्यास झालेला असेल त्यांनाच हा प्रश्न टॅकल करता आलेला असेल, त्याच्यामुळे मुन्शी अय्यंगार सूत्र हे भाषा समस्या याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 61 भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची म्हणजेच निवडणूक आयोगाची, निर्वाचन आयोग तुम्हाला इथं वाचता कळालं नसेल तर इलेक्शन कमिशन, त्याच्यामुळेच इलेक्शन कमिशन हे भाग 14 मध्ये आणि 324 कलम येतं. त्याच्यानंतर भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून कोण होते? तर V.S. रमादेवी हे भारतातील पहिली महिला मुख्य निर्वाचन आयुक्त होते. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायती राज्याशी संबंधित जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या आहेत? कलम 243 मध्ये जिल्हा पंचायत, ग्रामसभा यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 64 सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत, तर अगदी बरोबर आहे. आणि त्यापैकी कोकणी आणि नेपाळी ह्या 92वी घटनादुरुस्ती 2003 अन्वय करण्यात आली आहे का? तर नाही. तर कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी ही 71वी घटनादुरुस्ती अन्वय करण्यात आलेली होती, त्याच्यामुळे फक्त अ हे उत्तर बरोबर आहे. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 अन्वय आहे. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे, तर कोणत्या धातूचा? तर ब्रॉन्झ हा Cu आणि झिंक, कॉपर आणि झिंक यांचा मिश्र धातू आहे. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग हा उत्प्रेरक म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 68 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या HCHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकते? तर मित्रांनो याचं अचूक उत्तर हे 4 ग्रॅम हायड्रोजन मिळू शकते. त्यानंतर शैवाळ, तर मित्रांनो जर तुम्हाला एक हिरवे शैवाळ हे स्पायरोगायरा हे जर तुम्हाला माहिती असेल तर 69चं प्रश्न क्रमांक 3 हे अचूक उत्तर येईल. म्हणजेच हिरवे शैवाळ स्पायरोगायरा, त्याच्यानंतर तपकिरी शैवाळ समर गॅमस, लाल शैवाळ हे पॉलिसायफोनिस आणि पिवळे शैवाल हे बॉट्रिडियम. प्रश्न क्रमांक 70 खालीलपैकी कोणता फळ पिकवणारा संप्रेरक आहे? तर मित्रांनो दरवर्षी हार्मोनवर प्रश्न येत असतो आणि फळ पिकवणारे संप्रेरक हे इथिलीन आहे. त्यानंतर वनस्पती आणि रोगांच्या बाबत अचूक उत्तरे लावा. तर गव्हाची सुटी काजळी ते आपल्याला जर माहीत नसेल तर गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा हे पॅक्सिनिया ग्रॅमिनीस, याच्यामुळे बचं 4, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 चूक की बरोबर ते सांगा. तर सोलार VP तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, हेही अगदी बरोबर आहे. आणि जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असते, तर हे चूक आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 72चं पर्याय क्रमांक 2 बरोबर बरोबर चूक हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग येते? तर मित्रांनो जर पुढे मागे असेल तर अनुतरंग आणि वर खाली असेल तर अवतरंग, त्याच्यामुळे इथं पुढे मागे विचारलं आहे, त्याच्यामुळे अनुतरंग हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 विद्युत चुंबकीय वर्णपट्टामध्ये दृश्य प्रकारच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते? तर मित्रांनो याचं अचूक उत्तर हे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर इतके आहे. पुढील
प्रश्न क्रमांक 75, सस्तन प्राण्यांची लक्षणे कोणती? तर मित्रांनो, सस्तन प्राण्यांवर अंगावर केस असते, बरोबर आहे. हृदयाला 3 कप्पे असतात का? तर नाही मित्रांनो, सस्तन प्राण्यांमध्ये हृदयाला 4 कप्पे असतात आणि उभयचरमध्ये हृदयाला 3 कप्पे असतात. त्यामुळे ब हा कॅन्सल झाला. त्याच्यामुळे बरोबर विचारलं आहे, त्याच्यामुळे ब गेला. त्याच्यामुळे अ क आणि अ क ड. तर काही सस्तन प्राणी अंडी घालतात, तर अगदी बरोबर आहे, कारण की प्लॅटिपस हा एक सस्तन प्राणी असून पण तो अंडी घालतो. त्याच्यामुळे अ क ड हा पर्याय क्रमांक 75चा ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76, पायरेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असते. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात का? तर नाही, माशांना हृदयांमध्ये 2 कप्पे असतात. त्यानंतर ते शीत रक्ताचे असतात, बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात, हेही उत्तर बरोबर आहे. 76चं अ क ड म्हणजेच प्रश्न क्रमांक 3. 77, हायड्रा नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. तर मित्रांनो, याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 78, कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते? तर मित्रांनो, BCG ही लस आहे, ती त्वचेच्या थरामध्ये दिली जाते. प्रश्न क्रमांक 89, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो. सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? तर लाल पिशवी ही मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 80, आहारातील प्रथिनांची कमतरता झाल्याने कोणता आजार होऊ शकते? तर क्वाशिकोअर हा आहारांची प्रथिनांची कमतरता झाल्यामुळे होतो आणि तो 5 वर्षाखालील लहान मुलांना होतो. ठीक आहे. तर आता मॅथ्सचे प्रश्न चालू झालेले आहेत. 18 मीटर लांब 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा असतील? तर मित्रांनो, याचा सर्व फॉर्म्युला यूज करून जर आपण आन्सर काढलं तर याचं आन्सर हे 2400 फरशा लागतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदामध्ये ओलांडत असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? तर मित्रांनो, इथं दिलेल्या फॉर्म्युलासर डिस्टन्स इज इक्वल टू टाईम इंटू स्पीड, म्हणजेच बघा इथं 700 अधिक x बरोबर 80 गुणिले 72/518, 18 एके 18, 18 चौक 32, 5 चौक 20, 20 गुणिले 80 बरोबर 1600. त्याच्यामुळे 1600 वजा जर 700 केलं तर अचूक उत्तर आपल्याला 900 येतं. त्यानंतर स्थानिक ए पासून काही प्रवासात एक रेल्वेगाडी सुटते. बी या स्थानकास 50% प्रवासी उतरतात, 25 नवीन चढतात. सी या स्थानावर रेल्वेगाडी उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात आणि 40 नवीन चढतात. रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांची 40% असते. तर मित्रांनो, जर हा तुम्ही कोणताच फॉर्म्युला वापरून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन बेस जर तुम्ही सोडवला असेल हा प्रश्न सुटतो आणि त्याचं अचूक उत्तर आहे 275. प्रश्न क्रमांक 84, तर आता बघा मित्रांनो, हा एचा स्क्वेअर वजा बीचा स्क्वेअर भागिले ए वजा बी हे या फॉर्म्युलानुसार होतं. त्याच्यामुळेच ए अधिक बी आणि ए वजा बी भागिले ए वजा बी. त्याच्यामुळे ए वजा बी कॅन्सल होतं आणि ए अधिक बी यांची बेरीज करावी लागते. त्याच्यामुळेच 3.49 प्लस 0.51 याचं अचूक उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे 4. त्यानंतर 85, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवसात काम केल्यानंतर भूषण निघून गेला. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात करतो? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे 40. नीरज हा एकटा काम 40 दिवसात करतो. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय हे 34 होते. आज रेखा, नेहा आणि नीरजचे वय हे 33 आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असणार आहे? तर मित्रांनो बघा, रेखा आणि नेहाचं 5 वर्षापूर्वी 34 होतं, म्हणजे आता दोघांचं वय हे 39 आणि सरासरी म्हणजेच 2, म्हणजेच हे 78 होतं. रेखा आणि नेहाचे वय हे 78 आहे आणि आज रेखा, नेहा आणि नीरजचे वय हे 33 सरासरी आहे. त्याच्यामुळे सरासरी म्हणजेच 33 गुणिले 3 करावं लागेल. त्याच्यामुळे 99 वजा जर 78 केलं तर 11 आणि 21 येतं. आणि 10 वर्षानंतर नीरजचे वय काय? आज नीरजचे वय 21 आहे, तर 10 वर्षानंतर नीरजचे वय हे 31 असणार आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढील
जर एका कुटुंबाने मासिक उत्पन्न 40,000 असेल, त्या कुटुंबाचे घर भाडे, किराणा माल, प्रवासांवर एकूण किती खर्च केला हे वर्तुळाचे अवलोकन करून काढा. तर मित्रांनो, त्यांचं उत्पन्न हे 40,000 आहे. तर आपल्याला घर भाडे, किराणा आणि प्रवास यांची जर टोटल केली 110, 90 आणि 70 यांची टोटल केली तर 270 येतं. 270 भागिले 360 गुणिले 40,000 हे जर तुम्ही केलं तर याचं अचूक उत्तर येतं 30,000 रुपये. प्रश्न क्रमांक 88. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली आणि ब ने ती वस्तू अ ला 10% तोट्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झालं? तर मित्रांनो बघा, अ ने ही एक वस्तू 100 रुपयाची वस्तू होती, ती ब ला 10%ने विकली, म्हणजेच 110 रुपयाला विकली. ब ने ही अ ने ब ला ही वस्तू 110 रुपयाने विकली. त्यानंतर ब ने तीच वस्तू अ ला 10% तोट्याने विकली, म्हणजे 110ची 10% हे 11 रुपये होते. आणि म्हणजेच ब ने अ ला ती वस्तू 99 रुपयाला विकली, म्हणजेच इथेही अचा 1% फायदा झाला आणि सुरुवातीला जो 10% फायदा झाला म्हणजेच पूर्ण अ ला 11%चा नफा झालेला आहे. त्याच्यामुळेच 88चं प्रश्न क्रमांक 2 अ ला 11%चा नफा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 89. समीरने एकूण 360ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येकी सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकतो. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केलेले आहे? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे बघा, 30ने जर त्याने खरेदी केलं तर त्याला 12 सफरचंद खरेदी करता येतात. आणि जर त्याने 24 याप्रमाणे केलं तर त्याला 15 सफरचंद खरेदी करता येतात, म्हणजेच त्याला 3 एक्स्ट्रा खरेदी करता येतात. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे 24. 90, 150 आणि 150 या संख्यांमध्ये किती संख्यांना 11ने भाग जातो? तर मित्रांनो, ह्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करेल. त्यानंतर जर अधिकला वजा म्हटले, वजाला गुणाकार म्हटले, अधिकला भागीला अधिक म्हटलं आणि गुणाकाराला भागाकार म्हटले तर या समीकरणाचं उत्तर काय येतं? तर मित्रांनो, या समीकरणाचं उत्तर हे 48 येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92. एका सांकेतिक भाषेनुसार ब्रेथ BREA या बघून घेतो मी. तर याचं असं येतं, तर या डिस्ट्रीब्युशनचं काय येतं? तर या डिस्ट्रीब्युशनचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3. त्यानंतर 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. बघा, 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? त्याच्यामुळे 18 गुणिले 2 गुणिले 9,600 भागिले 6 गुणिले 4, 6 एके 6, 6 त्रिक 18, बे एके बे, बे दुने 4, बेने याचं भागलं तर 4,800 आणि याचं गुणाकार केलं तर 14,400 हे त्याचं अचूक उत्तर येतं. त्यानंतर 54 किलोमीटर तास वेगाने धावणारे 9 ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राम पोल ओलांडे तर ते ट्रेनची लांबी किती? तर मित्रांनो, याच्यासाठी 54 गुणिले 9 गुणिले 5/18 करायचं. 18 एके 18, 18 त्रिक 54 या सगळ्यांचा गुणाकार हे 135 येतं. त्यानंतर 95वा प्रश्न. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय असेल? तर ती रोहनच्या वडिलांची मेव्हणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 96. ABCDF या 6 विद्यार्थी होत्या. गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्याच्या बाबतीत चाचणीचा सहभाग घेतला आहे आणि याचं अचूक उत्तर मित्रांनो, विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले आहे? तर विज्ञानात सर्वात जास्त या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त गुण मिळवलेले आहेत. त्यानंतर सर्व मोगरा शेवंती आहेत आणि सर्व शेवंती हे फुले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, सर्व फुले मोगरा असणार का? तर नाही. आणि सर्व फुले शेवंती असणार की नाही? तर अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 98. तर याच्यात किती त्रिकोण आहेत? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर हे याच्यात 60 त्रिकोण आहेत. त्यानंतर 99वा प्रश्न. 3, 6, 11, 18 तर 3 + 3 6 केले. त्याच्यानंतर 6 + 5 11 केले. 11 + 7 18 केले. म्हणूनच 18 अधिक 9 केलं तर त्याचं अचूक उत्तर हे 27 येतं. त्यानंतर 100वा प्रश्न. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला
त्यानंतर तो तिथून उत्तरेकडे 2 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर चालत गेला. त्याच्यामुळे तो आता घरी आधीच्या ठिकाणापासून तर आत्ता किती अंतरावर आहे, तर मित्रांनो तो 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळे याचा प्रश्न क्रमांक 3 2 किलोमीटर हे अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये किती स्कोअर आलेला आहे हेही तुम्ही कमेंट करून सांगा. त्याप्रमाणे आपण पुढील नियोजन म्हणजेच मेन्सची तयारी कशी करायची याबाबत मी तुम्हाला पूर्ण नियोजन सांगेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.